आत्ता आपण आलो आहोत रोहटातल्या मंदिराकडे. मागच्या वर्षी ही यात्रा खूप गाजली होती. आज तुम्हाला दिसतंय मैदान पूर्णपणे ओलं झालंय. थोडं लोकांचा नर्वसनेस आला होता की आता कसं होईल. लाईट पण गेल्या होत्या, पण आता लाईट पुन्हा, मंदिर पुन्हा त्याच झगमगाटात दिसतंय आपल्याला. हा हा हा, एकदम हवा खरे. हो हो हो. आणि माझे हे फॉलोअर्स आहेत, हे सगळे गावकरी मला प्रेम देतात त्यांच्या. आता आपण जाऊया आतमध्ये. बघू, आपण जाऊया. आता गोंधळ चालू आहे, आपण गोंधळाला जाऊया पुढे. तुम्ही बघू शकता आता. कशा प्रकारे गोंधळ चालू आहे. काय हे आमचे दाजी, थोडं गुलाल लागेल मला पण. दाजी, हो दाजी, सगळ्यांनी पिंक. कुठला फिल्टर वापरलाय? पिंक कलरचा. हा, बरं आहे का? हा, अरे वा, बरं आहेस का? बरं आहेस ना? हा, इथे ही पालखी आहे जी देव घेऊन आलेत आता. आणि आता हा हा हा, ये ना, बस ना. हा, जा पुढे, जा पुढे. देव आणायला नाही येत आलं तरी पण. नाही नाही, वेताळाचा उत्सव पण होता, ते करून निघणार होतो ना. मी विष्णू बहिराम निकम, ग्रुप बचपन से बचपन, रोहड, सातारा. जय महाराज. मी उत्तम भाऊ निकम, सेकंड. एक काम करा, माईक माझ्याकडे द्या. फक्त नाव सांगा अगोदर. नाव सांगा आपलं. मी विष्णू बहिराम निकम. उत्तम भाऊ निकम. अरुण मधुकर जाधव. बिकू मारुती निकम. जगन्नाथ सीताराम निकम. मित्रांनो, ह्या 5 जणांची नावं विचारली, त्याचं कारण आहे, मला हे दादा सांगत होते की आम्ही 5 मित्र आहे ना, सतत एकत्र असतो आणि अख्ख्या गावाला माहिती आहे. तर म्हटलं ह्या 5 मित्रांचं तुम्हाला माझ्या या व्लॉगच्या माध्यमातून दर्शन आणि एका अशा मैत्रीचं दर्शन. किती वर्षांची मैत्री आहे तुमची? जवळजवळ 55 से 55 तक असं ते म्हणतात. 55 से 55 तक. आज तुमचा यात्रेचा दिवस आहे, तर तुम्ही दरवर्षी एकत्र असता का? वर्षातले काही दिवस आम्ही सर्व एकत्र असतो आणि सगळ्या प्रोग्राम आमचे 5 जणांचे असतात ग्रुपला, तेव्हा आम्ही सगळे एकदमच असतो. आपल्याबद्दल म्हणजे तसं संपूर्ण गावाला माहिती आहे आणि आम्ही 5 जण 55 से 55 तक आहोत. खूप चांगलं मैत्रीचं उदाहरण ते हे करतायत. तर अजून अजून तुमच्यापैकी कोणाला काय बोलायचं आहे का? आम्ही एकत्र आहेत लहानपणापासून. चड्डी बनियान, चड्डी बडी. हो, आम्ही लहानपणापासून म्हणजे इथेच पैदा झालो. 1 वर्षापासून आता 55 वर्ष आमचं वय होत गेलं. रिटायरमेंट झालेले मित्र आमचा आहे, परंतु आमचं एकच उद्देश आहे, बचपन से 55. 55च्या पुढे जाणार नाही. जय हिंद. बरं, चांगलं आहे. तुम्हाला कोणाला काय बोलायचं आहे का आणखी? तुम्हाला काय बोलायचंय कोणाला? कोण जग्या काय? जग्या. बरं, जग्या बोल. हे मित्रांचं हे महत्वाचं असतं नाही का? नाव सरळ कधीच घेणार नाहीत. माईक जवळ घ्या बघ. 55 से 55 हे लगोडे यार आहे आम्ही सर्व. लहानपणापासून सर्व गोष्टीमध्ये आम्ही सर्व गोष्टीमध्ये.
आम्ही वयाच्या 6 वर्षापासून ते आता जवळजवळ आमचे 60 वर्षावर आमचं रनिंग आहे. आम्ही आजपर्यंत एकत्र आहोत. आमच्यामध्ये जे लहानपणापासून जे प्रेम होतं तेच आपुलकी, तेच हेवा आणि आपुलकीचा जो आपण म्हणतो त्यामध्ये आमच्या कधी मनामध्ये वेगळं आणि पोटात वेगळं तर असा फरकेपणा कधी नव्हता. जसं लहानपणी जसं आम्ही आहोत आधी त्याच पद्धतीने वागत आहोत. सुखदुःखात आनंदात सगळ्यात आम्ही सहभागी असतो. बरं, असेच राहा. आणि गावाच्या कार्यक्रमात प्रत्येक सहभाग असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. असंच राहा. तुम्ही मागच्या वर्षी माझे ब्लॉग बघितलेत का? तुमच्या गावचे जे ब्लॉग पण आहे यावर्षी सुद्धा बघा. आवर्जून प्रेम द्या. नुसतं प्रेम, तुमचं प्रेम मला इथे खेचत घेऊन आले. तुम्हाला माहिती आहे काय, मला मुंबईवरून इथे यायची तसं बघायला गेलं तर एवढं काय हे नव्हतं, पण तुमचं प्रेम मागच्या वर्षीचं मला दिलत ना तुम्ही जे सगळ्या रोहटकरांनी, त्यामुळे मी इथे खेचत आलोय. तर यावर्षी सुद्धा मला तसंच प्रेम द्या. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा पुढे. त्याने तुमच्या गावचं पण नाव शेअर होणार आहे आणि माझं पण आणि तुमचं पण, तुमच्या मैत्रीचं पण. सो ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. आपल्याला ना एक आजी भेटल्या आहेत आणि आपण त्यांना विचारूया रोहटाची ही केदारेश्वराची यात्रा ते किती वर्ष साजऱ्या करतायत आणि त्या कुठल्या आहेत. अगोदर तुमचं गाव हेच आहे? गाव रोहटच आहे. रोहटच आहे. तुमचं गाव रोहटच आहे म्हणजे तुमचं सासर रोहट आहे की माहेर? सासर आहे रोहट. अच्छा, सासर रोहट आहे. आणि माहेर बांशेवाडी राटणी. अच्छा, भानसेवाडी. भानसेवाडीच्या आहात तुम्ही? जवळ बांशेवाडीच्या जवळच आहे. अच्छा, हे पकडता हातात एक मिनिट इथे हा जवळ पकडा बघता असं. हा. तर आजी मला सांगा, यात्रा कशी असते दरवर्षी केदारेश्वराची? काय काय असतं छान यात्रेमध्ये? असते यात्रा. काय काय असतं यात्रेमध्ये? यात्रेत सगळा कार्यक्रम छान असतो. हा? नाटक असते. नाटक असतं? हे असतं म्हणजे हा हा आर्केड वगैरे ते असतं ना. हा. आणि मुलांचे कार्यक्रम असतात आणि छान असते काटेपडके वगैरे. मजा येते तुम्हाला? मजा येते. आता किती वर्ष झाली यात्रा करताय तुम्ही? यात्रा लय वर्ष झाली. वर्ष झाली यात्रा करते मी. अच्छा, बरं, हा, चांगली मला गोष्ट आवड आहे. मला म्हणजे अशी गाण्याची वगैरे आवड आहे. मी सुद्धा ना डान्स वगैरे केलेला आहे. ओके, हो. त्यामुळे ठीक मला आहे. खूप छान वाटतं. लहान मुलांचा कार्यक्रम खूप आवडतो. अच्छा, व्हेरी गुड. अशाच येत राहा. हा. तुम्ही अजून पुढचे 40 वर्ष तरी राहून आणि तुम्ही येत राहू यात्रेला, ही ईश्वरचरणी प्रार्थना माझ्याकडून. आणि अजून कोणी बोलणार आहे का? बोलणार आहे तुम्ही? नमस्कार, आपलं नाव काय आहे? मी रामचंद्र सुरेश निकम. अच्छा, आणि काय म्हणजे तुम्ही इथेच राहता का? मी मुंबईला असतो, ठाण्यामध्ये राहतो. अच्छा, मुंबईला ठाण्यामध्ये असता. यात्रेसाठी मग दरवर्षी यात्रेला येता आवर्जून? मग कसं काय काय स्वरूप असतं यात्रेचं? यात्रेला एक वेगळीच मजा असते. हा अगणित आहे, सांगू शकत नाही शब्दामध्ये, इतकी मजा येते. हा. आज 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 जो तुमचा शर्ट व्हाईट होता, टोपी व्हाईट होती, ती आज एवढी गुलाबी रंगली आहे, त्याचं कारण काय? तुम्ही पाहतात ते गुलाबांनी पावसाने गुलाब पडल्यामुळे आणि जास्त चिटकून राहिला. अच्छा, गुलालाने वाकले. सो अक्षरशः खूप छान दिसतंय असे. आणि असंच दरवर्षी यात्रेला येत राहा. तुमची आमची सगळ्यांच्या केदारेश्वराची यात्रा आहे. मी स्वतः देवाची कृपा असते, त्यांचा आमचा आशीर्वाद खूपच आशीर्वाद आहे आणि खूप आम्हाला फॅमिली सगळे येतो सध्या. बरं, आणि सगळ्यात महत्वाचं, माझे मागच्या वर्षीचे व्हिडिओ पाहिले का तुम्ही? पाहिलेलं आठवते. हा, नाव सांगितलं तुम्हाला? श्रीकांत भगत माझं नाव. तर मी व्लॉग बनवले होते, तोच आहे. मी पुन्हा एकदा आलोय. तुम्ही मला अजून प्रेम देत राहा. माझ्या गावातर्फे तुमचा मी आभार करतो, धन्यवाद आणि स्वागतही करतो. बरं, थँक्यू सो मच. आपलं नाव काय? सुशीला चंद्रकांत निकम. सुशीला चंद्रकांत निकम. ओके. मला पहिला आमचा घोडा निघतो, हा. त्याच्यानंतर पालखी निघते. अच्छा, पालखी नाही, पहिली पालखी निघते. हा. पालखी निघते आणि घोडा निघतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग 12 वाजता रिगाव निघतं. हा, आणि नंतर मग तमाशे असतात. तमाशा असतात. हा, तमाशा म्हणजे आता लावण्या झाले. तमाशा प्रॉपर नाही, लावण्यांचे कार्यक्रम कार्यक्रम असतात. हा. असतात. सवासणी असतात. हा. 21 सवासणी. 21 सवासणी. गोंधळ असतो. मग आता ह्या सवासणी आहेत का सगळ्या 21? सवासणी आहेत या. अच्छा. गोंधळ
असतो पहिला हा. आणि मग नंतर आता हे सवासणी जेवणार वटी भरणार. अच्छा, ह्या सगळ्या आता जेवणार, ओटी भरणार, ह्या सगळ्या सवासनी. सो हा मान आहे की हा नाही? मान आहे. सवासनी म्हणजे मान. केदाराचा मान आहे. केदाराचा मान आहे. अच्छा, हा. चांगलं 12 आहे. वाजता. मला सांगा, रिगावन निघतं, त्याच्यानंतर सोंग निघतात, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. त्याच्यामध्ये सोंग निघतात ना? सोंग निघतात. त्याच्यामध्ये लक्ष्मीचा बी हे करतात. म्हणजे वेगवेगळी सोंग घेतात. वेगवेगळी सोंग. म्हणजे कोणी आता वेगवेगळी सोंग. मी मागच्या वर्षी पहिल्यांदा बघितले तुमची यात्रा. मला फार आवडली, मी एन्जॉय केलं. आता अजून आवडेल. हा. आता सोंग निघाला तेव्हा मस्त बरं, येते. हा. तुमच्याशी बोलून छान वाटलं, मला आवडलं मला खूप. असंच बोलत राहा, असंच हसत राहा आणि केदारेश्वर तुम्हाला आणखीन चांगलं आयुष्य आणि सुख शांती देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझी बहीण आली आहे, माझे 2 नंबरचे जिजू, माझ्या दोन्ही ताई आल्या आहेत. तर आता आपण ते पाया पडायला आलेत त्यांच्या देवाच्या, आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत आता थोडंसं केदारेश्वराला सांगेन की सगळ्यांनाच सुख शांती समाधान, आणि फक्त माझ्या घरच्यांना नाही तर इथे असलेल्या प्रत्येक भाविकाला सगळ्यांना देव, हीच केदारेश्वराच्या चरणी प्रार्थना. त्यांना विचार ना, ऐका ना, त्यांना विचार ना, आज फक्त एकदा जाऊ शकतो का? नाही नाही, व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे. इथपर्यंत येऊ शकतो ना, आत नाही जाऊ देत आहेत आत्ता, आणि बरोबर पण आहे, आत जाण्याची काही गरज पण नाही. बाप्पाचं दर्शन हे नेहमी बाहेरूनच घेतलं जातं, स्पर्श करायलाच हवा त्याला, असं काही नाही. आणि आता गर्दीचा दिवस आहे आज. मागच्या वर्षी या मूर्तीला वज्रलेप करून घेतलाय, म्हणजे ही दगडाची मूर्ती आणखीन काही काळ टिकत राहो यासाठी तो वज्रलेप असतो. आणि मग जिजे, कसं वाटतंय यात्रेला? मुंबईवरून आलीस तर कसं वाटतंय? होय, छान माझे वाटतं. बाय द वे माझे काही व्लॉग बघितले असणार तुम्ही, जीजी सोबतचे, आठवतंय टाकलेले छोटे छोटे, सगळे झाडांची माहिती वगैरे देताना छान असतं. शॉर्ट रील्स होत्या. आणि जीजी आम्ही आणि माझी मुलं पण नेहमी सो हे सगळेच मला बघत असतात नेहमी, मला त्यांचे मेसेज येतात. मलाच किंबहुना कमी वेळ मिळतो कधी कधी त्यांना रिप्लाय करायला, पण खूप आवर्जून बघतात. जीजी पण खूप आवर्जून बघते, वेदा आणि राधा पण खूप आवर्जून बघते, दाजी पण खूप आवर्जून बघतात. आवडतात. आणि ही आमची अजून एक मोठी ताई आहे. सो ताई, तुला कसं वाटतंय? हा, आम्ही बघितलं सगळं ब्लॉग, छान होतं. छान वाटतंय. छान वाटतं. मजा येते, यात्रा खूप छान चालली. हे बघा ना, कलर बघा ना, कलर शर्टचा, वा वा सुंदर. चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. साऱ्या भाविक भक्ताचे भक्ती भावाचं नाथ, साऱ्या भाविक भक्ताचे भक्ती भावाचं नाथ. आले जमुनी गडावरी बधुबाईच गणगोते, आले जमुनी गडावरी बधुबाईच गणगोत, आले जमुनी गडावरी केदारनाथाचं गणगोत. साऱ्या भाविक भक्ताचे भक्ती भावाचे नाथ, साऱ्या भाविक भक्ताचे भक्ती भावाचे नाथ. आले जमुनी गडावरी केदारनाथाचं गणगोत, आले जमुनी गडावरी केदारनाथाचं गणगोत, आले जमुनी गडावरी केदारनाथाचं गणगोत.
आता आवाज नाही करायचं, समजलं? गप्प बसायचं, मला इडली विकायला द्यायचं. बघूया बघूया केदार बाबा आणि आमचा रजनीकांत पुष्पराजा रजनीकांत. साईडला जरा ये, कोण येत आहे ते तर बघा. माझं ऐक जरा, कोण येत आहे बघा जरा. एक मिनिट रजनीकांत, एक मिनिट.
सगळ्यांना दिसू द्या जरा जागा सोडा. वराहरूपं देववरीतं वराहरूपं देववरीतं वरस्मितवदनं भद्रदन्तदरा रक्षाकवचम् अयो तुम्ही तोंडाने सुरू करा की Let's go.
संधी मिळाली त्या आपल्या खालेकरांना दरवर्षी खालेकर सुद्धा चांगल्या योजना व देखावा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी जत्रेमध्ये राहिला आहे आणि कोणत्या आधारावर या ठिकाणी स्वामी समर्थ प्रकट दिनाची ही कथा भारतातील संत परंपरेत एक अत्यंत तेजस्वी आणि अद्भुत नाव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ज्यांचे नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात विश्वास जागा होतो. पण प्रश्न असा आहे की स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले का? हा गेल्या वर्षी देखावा सादर केला. त्यानंतर यावर्षी सर्वांसाठी सर्व श्री समर्थ स्वामी भक्तांसाठी स्वामी प्रकट दिन हा देखावा आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. श्री गणेश मित्र मंडळ रोड, श्री गणेश मित्र मंडळ रोड यांच्या वतीनं कोण होते श्री स्वामी समर्थ, कुठून आले ते आणि का? स्वामी समर्थ प्रकट दिनाची ही कथा भारतातील संत परंपरेत एक अत्यंत तेजस्वी आणि अद्भुत नाव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ज्यांचे नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात विश्वास जागा होतो. पण प्रश्न असा आहे की स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले का, की त्यांच्या मागे एक दिव्य परंपरा आहे? ही कथा सुरू होते साक्षात त्रिदेवांच्या अवतारापासून, अर्थात दत्तात्रेय भक्तांच्या उद्धारासाठी दत्तात्रेयांनी पृथ्वीवर अनेक अवतार घेतले. त्यातील पहिला प्रसिद्ध अवतार होता श्रीपाद श्रीवल्लभ. ते आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार करून भक्तांना धर्म, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. काही वर्षानंतर त्यांनी देह सोडला, पण दत्ताची परंपरा थांबली नाही. त्यानंतर झाला दुसरा महान अवतार नृसिंह सरस्वती. त्यांनी वेद, धर्म आणि संन्यास परंपरेचे पुनरुज्जीवन केले. त्यांचे प्रमुख स्थान होते गाणगापूर. असं म्हणतात की आपले कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती एके दिवशी दक्षिणेकडे निघाले आणि एका अतिशय रहस्यमय जंगलात पोहोचले. त्या जंगलाचे नाव होते कर्दळी वन. घनदाट, गूढ आणि तपस्वींचे स्थान.
तिथे नृसिंह सरस्वतींनी खोल समाधी घेतली. वर्ष उलटत गेली, दशकं उलटली आणि त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचे मोठे वारूळ तयार झाले. 300 वर्ष ते समाधीत होते. एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोड्या झाड तोडत होता. त्याचा कुऱ्हाडीचा एक वार चुकून त्या वारुळावर पडला. वारूळ तुटले आणि त्यातून एक तेजस्वी दिव्य संन्यासी बाहेर आले. तो क्षण म्हणजे दत्त परंपरेतील एक नवीन अध्याय होता. तेच पुढे जगाला परिचित झाले अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ म्हणून. स्वामी समर्थ नंतर काशी, हिमालय, गंगा किनारा अशा अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले आणि शेवटी ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थिरावले. अक्कलकोटमध्ये त्यांनी गरिबांना आधार दिला, दुःखी लोकांचे संकट दूर केले आणि भक्तांना एकच संदेश दिला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की दत्तात्रेयांची तीच दिव्य शक्ती श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि नंतर स्वामी समर्थ या रूपात प्रकट झाली. म्हणूनच स्वामी समर्थांचा प्रकट दिन भक्तांसाठी फक्त एक उत्सव नाही, तर ती आहे श्रद्धा, विश्वास आणि दत्तभक्तीची अखंड परंपरा. अक्कलकोट निवासी श्री दत्त स्वरूपाय श्री स्वामी समर्थ नमः. जपता नाम समर्थांचे मिटतील सर्व दुःख, तयाचे दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.